नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. ही दासगणू महाराज यांनी लिहिलेली गजानन महाराजांची आत्मचरित्रात्मक भक्तिमय कृती आहे. त्यात 21 अध्यायात त्यांच्या लीलांचे वर्णन आहे. आपण आज अध्याय 19 मध्ये काही प्रसंग आणि संदेश प्रथम ऐकणार आहोत. या अध्यायाची मुख्य घटना अशी की श्री गजानन महाराज आपल्या भक्तांना नवीन कार्य संदर्भात संकेत देतात. दुसरे, महाराज गोविंद बुटी यांच्या नागपूरमधील घरात आले होते. तेथे अधिकारी व वातावरणामुळे महाराज शेगावकडे परतत असताना ते काही वेळ त्यांनी तेथेच भोजन घेतले व बुटींच्या पत्नीला आशीर्वाद दिला. पुढील घटना, महाराज बलभाऊ यांच्यासह विविध मोक्षमार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग यांचे विस्तृत वर्णन करतात. चौथी घटना, महाराज श्री सलूभाई यांना भाविकांसाठी प्रसाद तयार करण्यास सांगतात. पाचवी घटना, आत्मराम नामक वृंदावनात वेदांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीने वेद वाचताना काही चुका केली होती. त्याचीच सुधारणा आणि योग्य वेद वाचण्यात महत्त्व महाराज स्पष्ट करतात. थोडक्यात म्हणजे या अध्यायात महाराज भक्तांना मार्गदर्शन देतात. भक्ती, योग, कर्म हे 3 मार्ग आहेत, परंतु सर्वात उच्च आणि मुख्य म्हणजे भक्ती मार्ग आणि त्यासाठी मन, वृत्ती, साधना आणि समर्पण आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच भक्तांसाठी सेवाभाव, प्रसाद तयार करण्यासाठी ठेवण्याचे उपदेश व वेद शुद्धपणे समजून घेण्याचे महत्त्व सांगितले आहे. या सारांशात ग्रंथातील मुख्य प्रसंग आणि उपदेश यांचे आपण संक्षेप वर्णन ऐकले. आता आपण ओवीबद्ध अध्यायास सुरुवात करूयात. अध्याय 19 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंदकंदा, जय जयाजी अभिधा, माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्रगती, माझा अंत पाहशी किती, हे काही कळेना. खऱ्या थोरांशी कठोरता, नाही शोभत अनंता, याचा विचार काही चित्ता, करा आपुल्या ये काळी. मी दीनवाने मारितो हाका, मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणू. महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ, जो खंडेरावाचा होय सूत, गर्दे उपनाव जयाचे. तो आला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा. मूर्ती पाहून त्यांच्या मना, आनंद झाला अतिशय. माझ्या सन्माननीय वडिलाने, जी जीवनमुक्ताची लक्षणे, लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही. माझे भाग्य धन्य धन्य, म्हणून हे पाहण्या चरण. आलो खामगावाहून, त्याचे सार्थक झाले की. तो समर्थांनी लीला केली, कोपर केळी मारिली. काशीनाथाच्या पाठीस भली, आपुल्या परमकृपेने. जा तुझा हेत पुरला, वाट पाहे काही. वाट पाहे तारवाला. या भाषणी घोटाळला काशीनाथ मानसी, म्हणे कामना माझे ये ठाई, मीन आलो मागण्या काही. तारवाला शिपाई वाट पाहतो काय हे, त्याचे गूढ कळेना, पुसण्या छाती होईना. निमुटपणे वंदून चरणा, गेला निघून खामगावी. तो तारवाला शिपाई, उभा दारात होता पाही. तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास. तारीत हा मजकूर, तुमचा केला तक्करून. मुनसफीच्या हृदयावर, मुर्शी तालुक्या कारणे. ते पाहता आनंदला, कोपर खिळीचा अर्थ कळला. त्या काशीनाथ पंताला, पहा संतांचे ज्ञान कैसे. असो एकदा नागपुरी, समर्थांची गेली स्वारी. गोपाळ बुटीची या घरी, त्याच्या अति आग्रहाने. ही भोसल्यांची राजधानी, पूर्वकाली होती जाणी. त्या शहराची आजदिनी, दैना झाली विबुध हो. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला, खरा धनी याचक ठरला. परक्याचा बोलबाला, झाला जया शहरात. गज घोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार.
रस्त्याने फिरे मोटार अति जोराने विबुध हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवणाचा. वाडा गोपाळ बुटीचा, होता सीता बरडीवर. त्या भव्य सदनात नेऊन ठेविले सद्गुरुनाथ. जैसा वाघ किल्ल्यात कोंडोनिया टाकावा. बुटीचा ऐसा विचार या सीता बरडीवर. महाराज ठेवावे निरंतर, जाऊन द्यावे शेगावा. अक्रूराने कृष्णाला जैसा मथुरे माझे नेला. तोच प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे. शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक कुख्खीत. विनविती हरी पाटला प्रत, महाराज येथे आणाहू. कुडीमधून गेला प्राण, कोण पुसे तिच लागून. तैसे समर्था वाचून, शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार. बुटी मोठा सावकार, तेथे नामुचा लागे. टक्कर हत्ती हत्तीची, होणे आहे योग्य साची. येथे आम्हा समकोल्ह्याची, नाही मुळी किंमत. जंबूमाळीसी लढायाला, मारुती हाच योग्य ठरला. जिंकावया कर्णाला, झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थासी घेऊन यावे. आम्हा अवघ्यास सुखवावे, हीच आहे विनंती. इकडे बुटीच्या घरात आजुर्दे राहिले संत. जेवी हस्तिनापुरात, कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मज शेगावासी. या आपुल्या भव्य सदनासी, ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुटी मुळीच मानीना, समर्थ जाऊ देईना. अनागोंदीचा रामराणा, बुटी वाटे निसंशय. बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी. श्रीमंतीचा गर्व भारी, त्यांच्या ठाई वसतसे. रोज ब्राह्मण भोजन, समर्था पुढे सदा भजन. परी शेगावचे येत जन, बंदी त्या तो करीतसे. जाऊन देई दर्शना, शेगावचे लोकांना. बिगर परवानगी श्रीमंत सदना, जाता नये कवनासी. शेगावचे लोक भले, जरी आणावया गेले. परीन काही उपाय चाले, गेले तसेच आले परत. एकटे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबरी. घेऊन निघाला नागपुरी, समर्थासी आणावया. बसला अग्नी रथात, त्याच वेळी वदले संत. त्या गोपाळ बुटीप्रत, येणे रीती ती ऐका. अरे गोपाळ पाटील हरी, निघाला यावया नागपुरी. तो येण्याच्या आतपरी, मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार. तो पडला जमेदार, याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावरी, उड्यान या जान निर्धारी. तो मनगटाच्या बळावरी, नेईल मजला येथून. हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला. परी तो न त्याने मानिला, प्रवेश केला सदनात. गोपाळ बुटीची या घरी, पंगत होती थोर खरी. पाटील आल्याच्या अवसरी, आले ब्राह्मण भोजन. ताटे चांदीची अवघ्यास, शिसमसे पाट बसण्यास. होत्या पातळ पदार्थास, वाट्याजवळ चांदीच्या. नानाविध पक्वांनी, होती भोजनाकारणी. मध्यभागा आसन त्याने, मांडिले समर्थ बसण्यास. ऐसी बुटीची श्रीमंती, तिचे वर्णन करू किती. ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात, आले समर्थाने न्याप्रत. तो महाराज निघाले धावत, द्वारी त्यास भेटावया. वासरा गाय पाहून, जैसी येई धावून. तैसे स्वामी गजानन, पाटलासाठी धावले. चाल घरी शेगावासी, येथे मुळीन राहणे मसी. तू आलास न्यावयासी, हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले, ते गोपाळाने पाहिले. अनन्य भावाने चरण धरिले, समर्थाचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया, नका करू या समया. दोन घास घेऊन या, इच्छित स्थला मग जावे. तैसेच बुटी पाटलासी, बोलू लागले विनयेसी. तुम्ही घेऊन प्रसादासी, जावे हेच मागणे. येथे न राहती महाराज, हे समजून आले आज. पंक्तीत माझी राखा लाज, तुम्हीच पाटील धवा. आताच ये समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी. आणि अवघ्या नागपुरी, टीका माझी होईल पहा.
भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेथ. शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी. दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे, जानकाबाई नावाचे. परमभाविक होते साचे, गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी. माझा हेतू मनीच्या मणी, बसू पाहतो गुरुराया. तई महाराज बोलले, तुझ्या मणी मी जाणितले. ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला. अंती जाशील वैकुंठाला, सौभाग्यासह बाळे तू. ऐशा आशीर्वाद देऊनी निघते झाले दयाघन. त्या सीता बरडीहून आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजी. ज्याने ठेविला रामराजी, आपुल्या शुद्ध वर्तणी. त्यांचे लौकिकी राज्य गेले, जे अशाश्वत होते भले. शाश्वत स्वरूपाचे आले, सद्गुरु भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजानी साचार. त्याचा घेऊन पाहुणचार, राम टेकासी गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून. शेगावाच्या मठा जाण, हरी पाटला समवेत. धार कल्याणचे रंगनाथ, जे थोर साधू मोगलाईत. होते ते भेटण्याप्रत, समर्थ आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी. त्याचा भावार्थ जाणण्या कोणी, तेथे नवता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती, कर्ममार्गी ज्याची प्रीती. कृष्णा तटाका ज्यांची महती, मानगावी जन्म ज्यांचा. ते येण्याचे अगोदर बाळा भाऊस साचार. बोलते झाले गुरुवर, स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदयिक, माझा बंधू येतो एक. मज लागी भेटण्या देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पथातरी. चिंध्यान पडू द्या निर्धारी, अंगण स्वच्छ ठेवा रे. चिंधी कोठे पडले जरी, तो कोपेल निर्धारी. जमदग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची. तो करहाडा ब्राह्मण, सुचिरभूत ज्ञान संपन्न. हे त्यांचे कर्मठपण कवचापरी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी, सांगते झाले पुण्यराशी. तो एक प्रहर दिवसासी, स्वामी पातले ते ठाया. एकमेकांसी पाहता, दोघे हसले तत्वता. हर्ष उभयंताच्या चित्ता, झाला होता अनिवार. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर. एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा. एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती. एक साक्षात पशुपती, एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले, तेव्हा गजानन होते बैसले. आपल्या पलंगावरी भले, चिटक्या कराने वाजवावी. स्वामी येता चिटकी थांबली, दृष्टादुष्ट दोघा झाली. ते स्वामींनी विचारली, आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान. स्वामी गेले निघून, बाळाच कौतुक वाटले. बाळ म्हणे, गुरुराया हे दृश्य पाहुनिया. संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती कराहू. त्यांचा मार्ग अगदी भिन्न, तुमच्या या मार्गाहून. ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो. ऐसा प्रश्न ऐकला, समर्थ देती उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला, त्वा हा आज आम्हा ते. ईश्वरांकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे. ते 3ही मार्ग ज्ञानाचे, गावा जाऊन मिळतात. स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न दिसती पाहण्या कारण. तेने घोटाळा वरिते मन, पाहणारांचे राजसा. सोवळे ओवळे संध्यास्नान, व्रत उपोषण अनुष्ठान. या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्मांची. ही अंगे जो आचरी, निरालसपणे खरी. तोच समजावा भूवरी, ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून येथे होता कर्म मार्ग नये हाता. म्हणून विशेष तत्परता ठेविली पाहिजे आचरणे. येथे एवढी खबरदारी घ्यावी लागते जाणखरी. परांकारणे दुरुत्तरी, कदा त्याने सोडू नये.
आता भक्ती मार्गाचे एक हे लक्षण साचे, भक्ती पंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति, मलिनता मना ठाई अंशेही राहिल्या पाही, त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे, दयाळ प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्यांची विशेष, मुखा माझी नामस्मरण करणे हरीस जाणून, ऐशी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला, या अंगास जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी, भक्ती मार्गाची न ये सरी त्याचा विधी सोपा असे, परी तो करण्या आचरण कर्माहून कठीण जाण, जेवी गगनाचे जवळपण नेत्रा लागी दिसतसे, आता योग मार्ग तिसरा सांगतो मी एक खरा, या योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे, परी हा पसारा निश्चयेसी आहे ज्याच्या त्याचे पासी, योग मार्ग साधण्याची बाहेरचे न काही लागे, जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात, त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा, आसने रेचक कुंभक इडा पिंगलेचे भेद देख, धोती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा, कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाणा, आधी योग करण्या कारणा तरीच तो साधेल, या तिन्ही मार्गाचे अंतिम फळ ज्ञान साचे, परी ते ज्ञान प्रेमाचे विण असता कामा नये, जे जे कृत्य प्रेमाविन ते ते अवघे आहे क्षीण, म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात, काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर, हे शरीराचे प्रकार त्याची न बाधा आत्म्याते, आत्मा अवघ्याचा आहे एक तेथे न पडे कदा फरक, शरीरभेद व्यावहारिक त्याचे कौतुक काही नसे, तीच या तिन्ही मार्गाची स्थिती तंतोतंत साची, बाह्य स्वरूपे भिन्न त्याचे परी मूळ कारण एक वसे, मुक्कामास गेल्यावर मार्गाचा न उरे विचार, जो मार्गी चालतो नर महत्व त्याचे त्यास वाटे, पथ चालण्या आरंभ झाला परी मुक्कामास नाही गेला, अशाचाच होता भला तंटा पंथाभिमानाने, या तिन्ही मार्गाचे ते पांथ मुक्कामी पोचल्या होती संत, मग तयांच्या संबंधात द्वैत नसे एतुलेही, वसिष्ठ वामदेव जमदग्नी अत्री पराशर शांडल्य मुनी, हे कर्म मार्गाच्या सेवनी मुक्कामासी पोचले, व्यास नारद कयाधू कुमर मारुती शबरी अक्रूर, उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्ती मार्गे, श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर हे चढले जिना थोर, या योग मार्गाचा जो वसिष्ठा लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला, तोच मच्छिंद्राने भोगिला फळा माझे फरक नसे, तीच प्रथा पुढे चालती येथे न शंका घ्यावी मुळी, कर्म मार्गाची रक्षिली बुज श्रीपाद वल्लभे, नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाली साचार, ठिकाण ज्यांचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी, नामाचा अवतार ज्ञानेश्वर सेना कान्हू चोखा महार, दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गाने, शेख महंदपद श्री गोद्यात आनंदी स्वामी जालन्यात, सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे, तैसेच आहे सांप्रत कर्म मार्गी वासुदेव रथ, मी धरला भक्ती पंथ आणिक बहुतास जनांनी, पळूसचे धोंडी बुवा सोनगीरचा नाना बरवा, जालन्याचे यशवंतरावा भक्ती पंथ साध्य झाला, खाल्ल्या आम्हा ती विधीही देवी शिर्डीचे बाबा साई, गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असे रे, पहा चांदूर तालुक्याचा
वरखेड नामे ग्रामाचा, आडकुजी नामे संतसाचा, गेला याच पाटेने, मुऱ्हा गावचे संतरत्न, झिंगराजी तो होय जाण, तेवी नागपूरचे ताजोद्दीन, भक्ती मार्गासी चाहते, या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे, परी अधिकारी कैवल्याचे ते वैसले होऊन, मार्ग असो कोणताही त्यांचे मुळी महत्व नाही, जो मुक्कामास जाई त्यांचे कौतुक करणे असे, आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवर, कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया, जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल, आणि मोक्षरूपी भोगेल फल त्या त्या पंथा आचरोणी, आता नको पुसूस काही, हे न कोणा सांगे पाही, निवांत बसू देये ठाई, पिसे पणाच्या पासोडीने, ज्यांची निष्ठा बसेल वाजो माझा असेल, त्यांचेच कार्य होईल इतरांची ना जरुरी मला, ज्यासे अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला, उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये, कोणी काही म्हणोत आपण असावे निवांत, तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगदात्मा, ऐसा उपदेश ऐकिला बाळा भाऊच्या नेत्राला, प्रेमाश्रूचा लोटला पूर तो न आवरे त्या, अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटले, वैखरीचे संपले काम तेने सहजची, मौनेच केला नमस्कार, श्री गजानन साधू थोर, वराड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला, साळूबाई नावाची एक असे कृष्ण शाखेची, ती होती महाराजांची मनापासून भक्तीन, तिला महाराज एके दिनी ऐशा परी वदले वाणी, डाळपीठ घेऊनी स्वयंपाक करी अहोरात्र, जे येतील तयांना साळू घाल भोजना, येणीच तू नारायणा प्रिय होशील निसंशय, ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत, जी वैजापूरची असे सत्य, माहेर वाडे घोडे जिचे, प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला, तो न तया फल्लद झाला त्याचे योगी दुर्दैव, खामगावच्या सानिध्यासी जलंबन गाव परियेसी, त्या गावचा रहिवासी तुळशीबाग एक असे, त्या गावचा रहिवासी तुळशीराम एक असे, पुत्र या तुळशीरामाचा आत्मा राम नावाचा, होता तैलबुद्धीचा वेद्याध्ययन प्रेम त्याचे, हा धर्मपीठ वाराणसी जी भगीरथीच्या तटाकाशी गेले, तेथे गेला अध्ययनासी वेद वेदांग स्मृतीच्या, प्रत्येही भागीरथीचे स्नान माथू करीचे सेविक, अन्न गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे, श्रोते विद्यार्थी ना तरी अध्ययना जाती देशावरी, शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैनते, चेने माझी गुंतल्या मन मग कशाचे अध्ययन, बिरूड आंब्या लागून लागता नाश रसाचा, आत्माराम नवता या परी विवेक संपन्न सदाचारी, विद्या अवघी करुण पुरी आला निज देशाते, स्वदेशी येता शेगावासी गेला असे अतिहर्षी, हजेरी ती द्यावयासी श्री गजानन महाराजा, तो वेदविद्येचा जाणता गजानन केवल ज्ञान सविता, आत्माराम वेदट म्हणता कोठे कोठे चुकतसे,
त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरु मूर्ती. आत्मारामाचे संगती वेद म्हणती महाराज. एकता त्यांचे वेदाध्ययन तन्मय होती विद्वान. न होय सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थांचे पाशी आत्माराम राहिला आदरेसी. मधु टाकुणी मशिकेसी जाणे कैसे आवडेल. प्रत्यही सेविका कारण यावे त्याने जलंबाहून. चुकविला ना एकही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात. पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूच्या समाधीची. मोबदला न घेता भली एकनिष्ठ सेवा केली. शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्पसाचार एक जमीन एक घर. येथे न दृष्टी किंमतीवर देणी आहे भाग पहा. भिल्लिनीने रामाला बोरे देऊन वश केला. तैसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रय केदार दुसरा नारायण जामकर. निव्वळ दुधाचा त्याचा आहार तो दुधाहारी बुवा. ऐसे श्रोते तिघे जण स्वामींचे भक्त निर्वाण. ज्यांनी आपुले तनमन समर्थाचरणी अर्पली. मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा. तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐका थोडासा. श्रोते त्या मोरगावात मारुतीपंताच्या शेतात पिकांचे रक्षण करण्याप्रत तिमाजी नामे माळी होता. तो माळी खळ्याभितरी निजला निशीच्या अवसरी. गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला. उलटून गेले 2 प्रहर कुंभाराच्या 10-20 खर. गळ्यात घेऊन दाण्यावर पडले असती पाड्याच्या. राखणदार झोपी गेला गर्द भासी आनंद झाला. ते खाऊ लागले जोधळ्याला राशीत तोंड घालून. हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त. म्हणून सद्गुरु रायाप्रत लीला करणे भाग आले. क्षणात जाऊन मोरगावासी हाक मारिली तिमाजीसी. अरे जागा होई त्वरेसी रासेसी गाढवे पडली ना. ऐसी मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज पावले अंतर्ध्यान. खळ्यामधून ते धवा. तिमाजी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता. म्हणे काय करू आता मालक रागे भरले की. पिकांचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले आहे मसी. विश्वासघात आज दिशी झाला त्याचा माझ्या हाती. तो विश्वासला मी निजता झालो निसूर. रास ही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी. आता समजून मालकाची कोण्या रीती घालुसाची. पहा त्या वेळी इमानाची किंमत होती लोकास. ना तरी हल्लीचे नौकर निमकहरा म शेरजोर. नफा तोट्याची तिळभर काळजी न त्यांना मालकाच्या. तिमाजी तैसा नव्हता हळहळ लागली त्याच्या चित्ता. म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणी. काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची. उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करेल. ऐसे मनाशी बोलून उदयास येता नारायण. तिमाजी गावात घेऊन पाय धरी पंतांचे. महाराज माझ्या झोपेनी बुडविले तुम्हाला गोणी. 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की. ती नुकसान किती झाले ती पाहिली. खळ्या माझी जाऊनी भली म्हणजे मज वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावर खळ्यात यावयासाचार. वेळ ना मला तिळभर मी निघालो शेगावा. दर्शन घेऊन सद्गुरूचे त्या गजानन महाराजांचे. उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहीन. ऐसे बोलून शेगावला मारुतीपंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला 10-11 सुमारास. महाराज होते आसनावरी. जगू पाटील सामोरी. बाळाभाऊ बद्ध करी बसला जवळ पाटलाच्या. मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन.
तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीसी. तुम्ही माझे भक्त होता, मला राखण्यास लाविता. झोपाळू नोकर ठेविता आणि आपण निजता खुशाल घरी. मारुती काल रात्रीला खळ्यात ती माझी झोपी गेला. गाढवांचा सुळसुळाट झाला, ते रास भक्षू लागले. म्हणून मी जागे केले, जाऊन ती माझी सी भले. रास सांभाळण्या सांगितले आणि आलो निघून. ऐसे खून पटता क्षणी मारुतीने जोडून पान. मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला. आम्हा सर्वस्वी आधार आपुलाच आहे साचार. लेकराचा अवघा भार मातेची या शिरी असे. आमुचे म्हणून जे काही ते अवघेच आहे आपुले ग आई. सत्ता त्यावर नाही तुम्हा विणकवणाची. खळे आणि जोधळा अवघाची आहे आपला. ती माझी नौकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून. लेकरासाठी त्रासपूर्ण माता सोसी वरच्यावर. मी लेकरू आपुले म्हणून या आपण केले. खळ्यात ते जाऊन भले. मोरगावी संरक्षण ऐसीच कृपा निरंतर. स्वामी असावी माझ्यावर आत्ताच जाऊन करीतो दूर. नोकरीवरून तिमाजीला ऐसे बोलता मारुती. कौतुक वाटले समर्थाप्रती आणि भाषण केले येणे रीती. ते आता अवधारा छे वेड्या तिमाजीस. नको मुळीच काढूस नोकरीवरून खास. त्याचे वर्म सांगतो तुला ती माझी नौकर इमाणी. गळ्यात गाढवे पाहुणी दुःखी झाला असे म्हणी. ते म्या तेव्हाच जाणिले रात्रीची हकीकत. तुला सांगावया प्रत. आला होता भीत सकाळी ना तुझकडे. ते तू म्हणालास त्याला मी जातो आहे शेगावाला. उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहीन. ऐसे गुरुवचन ऐकले मारुतीसी चोज झाले. पहा संतांचे कर्तृत्व भले कैसे आहे अगाध. गाढवे गळ्यात पडलेली कोणी न त्या सांगितली. ती अंतर्ज्ञाने जाणिली गजाननाने श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुरासी. असता गोष्ट झाली ऐसी ती थोडकी सांगतो. तेथे सुखलाल बन्सीलालची एक बैठक होती साची. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर वस्त्र नवते तिळभर. त्या पाहून भाविक नर नमन करून जात होती. तो होता हमरस्ता बाजारपेठेचा तत्वता. त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायणास राजी होते साचे. समर्था पाहून डोके त्यांचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगा धोत मुद्दाम बसला पंथात. साधू ना हा भोंदू सत्य त्याची उपेक्षा न करणे बरे. ऐसे बोलून जवळी गेला अद्वा तद्वा बोलू लागला. लाज कैसी नाही तुझला नंगा बसतोस रस्त्यावरी. हे घे त्यांचे प्रायश्चित्त तुला मी देतो आज येथ. ऐसे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने. वळ पाठ पोठावरी उडते झाले निर्धारी. परीना हवालदार आवरी मारता हात आपुला. ऐसे तेधवा पाहून एक गृहस्थ आला धावून. आपुल्या दुकानामधून हुंडीवाला नाम ज्याचे. तो म्हणे हे हवालदार तू विचार काही कर. उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संतांचा कैवारी एक आहे श्रीहरी. वळ त्यांच्या पाठीवरी उठले ते कान दिसले तुला. या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत. आजारीच मोडतो पथ्य मरावया कारणे. तेच तू आज केले हे न काही बरे झाले. अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्हाची. हवालदार म्हणे माफीचे कारण मसी न मागण्याचे. कावळ्याचे शापेसाचे काय ढोरे मरतील. हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ. तोंडाने गोष्टीत चावट अचाट ऐसा करिता हा. ऐशा ढोंग्याला मारणे ईश्वर जरी मानील गुन्हे. तरी मग न्यायाकारणे जागचा नाही राहिली.
तेच पुढे सत्य झाले, हवालदार पंचत्व पावले. त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने, एका पंधरवड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत एका साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपूनी वागावे प्रत्येकांनी खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदीचे काठावर गाव अति टुमदार त्याचे वर्णन करवेना. अनंतफंदी नावाचा कवी जेथे झाला साचा. तेथील हरी जाखड्याचा एका तुम्ही वृत्तांत हा हरी जाखडी माध्यंतीन होता यजुर्वेद ब्राह्मण. गावोगाव फिरून पोट आपुले भरीतसे, तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी. बसता झाला पायापासी श्री गजानन स्वामीच्या, तो हजारो घेती दर्शन कोणी ब्राह्मण भोजन. कोणी खडी साखर वाटून नवस केलेला फेडीती. तै हरी म्हणे चित्तासी, हा केवढा ज्ञानरासी. येऊनी या पायापासी विन्मुख जाणे भाग मला. काकी देव खडतर माझे आहे साचार, निव्वळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठोनी. आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले, ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन शेतवाडा मळा जाण, मी ना मुळीच विद्वान मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानन सच्चिदानंदा दयाघना, संसार सुखाची वासना झाली मनी बलवत्तर. ती तू पूर्ण करावी, मुले लेकरे मला व्हावी. प्रथम बायको मिळावी कुलीन आज्ञाधारक, ऐसे जो इच्छी मनात तोच त्याच्या अंगावर्त. थुंकते झाले सद्गुरुनाथ इच्छेस त्याच्या जाणूनी. या हरी जाखड्याने बावनच्या मागला मज कारणी, म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया, याने येथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगासी रीत कैसी, अवघीच इच्छिती संसारासी. सच्चिदानंद श्रीहरीसी पाहण्यान कोणी तय्यार, ऐसे आपणासी बोलले पुन्हा जाखड्यासी पाहिले. जे जे तू इच्छिले सांप्रत काळी मनात, ते ते अवघे होईल पूर्ण. पुत्र पौत्र तुझ लागुण, होतील संग्रहासी धन तेही थोडके राहिले. जा आता परत घरा, सुखे करी संसारा. करीतच असावा परमेश्वरा, आठव वेड्या विसरू नको. ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन, दिले हरी जाखड्या कारण लग्न स्वतःचे करावया. हरी जाखड्या संगमनेरी सुखी जाहला संसारी. महाराजांची वाणी खरी ती कोठूनी खोटी होईल. तैसाच एक निमोणकर गोविंदाचा कुमार, रामचंद्र नामे साचार ओव्हरसियरच्या हुंद्यावरी. बेंद्रे वासुदेव सर्वेअर होता त्याच्या बरोबर, तो आणि निमोणकर आले मुकना नदीवरी. हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात. इगतपुरी तालुक्यात बुध हो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्री ती रमणीय ती, तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडती निर्भयपणी काननात. फलभारे तरुवर वाकले असती अपार. वन्य पशु फिरती स्वैर, बिबट लांडगे ते ठाया. असो या मुकन्या नाल्यापासी जवळ एका खोऱ्यासी. एका जहाच्या प्रवाहासी कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येतील स्नानास. लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरला असे. असो एका पर्वणीसी निमोणकर गेले स्नानासी.
योगाभ्यास थोडा यासी येत होता विबुध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्यांचे मन. गोसावी बैराग्या लागून पुसू लागला तेथल्या. नाही नाही माहीत मात एके येई सर्वत्र. तेने निमोण कर चित्तात हताश पूर्ण जाहाला. काय करू देवा आता मला योगाभ्यास शिकविता. कोठे भेटेल तत्वता ती कृपा करून सांगते. तो कपिल धारेवरी एक पुरुष देखिला अधिकारी. त्याचे हात गुंडग्यावरी येऊन सहज लागले. उंच बाधा मुद्रा शांत बसला होता ध्यानस्थ. त्यास खातले दंडवत निमोण कराने अष्टांगेसी. बराच वेळ झाला जरी योगी न काही बोले परी. असता मनाचे वेळी खरी समीप येऊ लागले हो. पोटी ना अन्न तिळभर बिऱ्हाड राहिले बहुदूर. कपिलधारेचे धरून नीर तुंब्यात गोसावी निघाले. ते निमोण कर म्हणे समर्था अंत माझा किती पाहता. ठाऊक असल्या योग गाथा मशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी बोलते झाले कैवल्यदानी. हा चित्रपट घेऊन जा आपुले काम करी. षोडशाक्षरी त्यावर मंत्र राहिले आहे थोर. त्याचा वाणीने निरंतर जप आपुला करावा. मंत्रप्रभावे थोडा बहुत योग येईल तुझ प्रत. योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगलगाय श्रीप किडा हिमालयन देई वेढा. साप सागरीचा सिंप किडा मेरू पर्वतान जाय कधी. नेटाचा केला यज्ञ बहुचर्य संभाळून. येतील 10-5 आसन धोती नोती केल्यावरी. जा पुढे न विचारी मला हा घे देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलीला एक तांबडा खडा करे. तो देऊनिया मजसी गुप्त झाले पुण्यरासी. तेच पुढे नाशिकासी गंगेवरी भेटले त्या. त्या पाहून निमोण कर गेले धावत साचार. शिर ठेवून पायावर प्रश्न त्यासी एक ऐसा केला. महाराज माझा कंटाळा का हो आपणच का केला. आपुल्या नाव गावाला न सांगताच गेला की. महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण. तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती. तू मूळचाच मूढमती रहस्य त्याचे न जाणिले. म्हणून त्याचे गूढ तुला पडले झाले जाण मुला. मी राहतो शेगावाला गजानन हे नाम माझे. धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत. पुन्हा भेटी तुझ प्रत होईल माझी ते ठाया. ऐसे बोलून निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले. भिरभिरी पाहू लागले चहूकडे निमोण कर. कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी. तो गजानन महाराज ओसवरी बसले ऐसे पाहिजे. मौनेच करुण वंदन कथिले धुमाळा कारण. कपिल धारे पासून जे का झाले इथवरी. ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद जाहला. तो म्हणे योगीराजाला बाण कशाची सांग मज. हे अवघ्या सामर्थ्यांची खान निसंशय आहे साची. सार्वभौम पदाची त्याच्या पुढे न किंमत. जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाटासी. करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर. योगाभ्यास ही समोरी त्या खड्ड्याच्या आदरे करी. त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य योगाभ्यास थोडा बहुत. आला निमोण करा प्रत श्री गजानन कृपेने. एक शेगावचा रहिवास तुकाराम कोकाटे परियेसी. त्याची संतती यमसदनासी जाऊ लागली उपजतास. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस केला ऐसा केला.
जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुसी करीन अर्पण. मनोरथ त्याचे पूर्ण केले श्री गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली, परी नवसाची न राहिली. आठवण तुकाराम भली, संततीच्या मोहाने तो थोरला मुलगा नारायण. रोग झाला त्या कारण औषधोपचार केले जाण. वरी न आला गुण काही, नाडी बंद होऊ लागली. नेत्राची ती दृष्टी धिजली, दुगदुगी मात्र उरली. होती त्याच्या छातीला ती स्थिती पाहून तुकाराम झाली आठवण नवस केल्याची ती जाण. एकदम त्या समयाला तुकाराम म्हणे गुरुराया, हा पुत्र माझा वाचिलिया अर्पण करीन सदया. सेवा तुमची करण्यास ऐसा वचनबद्ध होता क्षणी. नाडी आली ठिकाणी, हळूहळू नेत्र उघडोनी. पाहू लागला बाल तो, व्याधी बरी झाल्यावर. तो नारायण नामे कुमार आणून सोडला मठावर. नवस आपला फेडावया तो नासा नारायण अजूनी. आहे तया ठिकाणी बोलिलिया नवस कोणी. महाराजाचा चुकू नये हेच सांगण्या लोकांप्रत. नारायण आहे जिवंत, शेगावी त्या मठात संत चरित्र ना कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी. घेऊन हरी पाटलासी विठ्ठलासी भेटावया. जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा. जो कल्पतरू भक्तांचा कमल नाभ सर्वेश्वर. जो जगदाधार जगतपती वेद ज्यांचे गुण गाती. जो संतांच्या वसे चित्ती रुक्मिणीपती दयाघन. पंढरीस आले गजानन चंद्रभागेचे केले स्नान. गेले घ्याया दर्शन पांडुरंगाचे राऊळी. हे देवा पंढरीनाथा हेच अचित्या अद्वय समर्था. हे भक्त परेशा रुक्मिणीकांता एक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेनी आजवर भ्रमर केले भूमीवर. जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले हे तू जाणसी वहिले. पुंडलिक वरदा विठ्ठले जाया आज्ञा असावी. देवा मी भाद्रपद मासी जावया इच्छितो वैकुंठासी. अक्षयीसे राहावयासी तुझ्या चरण सनिध्य. ऐसी करुण विनवणी समर्थांनी जोडिले पाणी. अश्रू आले लोचनी विरह्य हरीच्या साहवेन. हरी पाटील जोडून हाता पुसू लागला पुण्यवंता. अश्रू का हो सद्गुरुनाथा आणिले लोचनी ये वेळा. किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाघन. म्हणून आपणा खेद झाला ते सांगालवलाही. महाराज म्हणले त्यावरी हरी पाटलाचा धरून कर. सांगितले तरी न कळणार त्याचे वर्म पापा तुला. तो विषय खोल भारी तू न पडावे त्यात भीतरी. इतकेच सांगतो श्रवण करी संगत माझी थोडी असे. चाल आता शेगावाला तू आपला ठिकाणाला. तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले शेगावा माझी भले चित्ते. चित्तेने व्याप्त झाले मात्र हरी पाटलाचे. तो मणी मंडळीस महाराज वदले पंढरीस. संगत राहिली थोडे दिवस माझी विठूच्या राऊळी. पुढे श्रावण मास गेला श्रीणता आली तनूला. पुढे भाद्रपद मासाला काय झाले ते ऐका. गणेश चतुर्दशीचे दिवशी महाराज म्हणाले अवघ्यासी. आता गणपती बोळवण्यासी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशा परी आहे ग्रथित. चतुर्थीच्या निमित्ते पार्थिव गणपती करावा. त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसरे दिवशी विसर्जन बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज आला तो साजरा पाहिजे केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदी. दुःख न करावे यत्किंचित आम्ही आहो येथे स्थित.
तुम्हा सांभाळण्याप्रत सत्य तुमचा विसर पडणे नसे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी. ऐसे गीता शास्त्रातरी भगवान वदला अर्जुना. जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी तैसीच केले. शरीर वस्त्रासी बदलले हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढिले खास. बाळा भाऊच्या धरिले करास आसनी आपल्या बसविले. मी गेलो ऐसे मानू नका. भक्तीस अंतर करू नका. कदा मजलागी विसरू नका. मी आहे इथेच. ऐसे भाषण करून योगे रोधिले असे प्राण. दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सराव. भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी ग्रहप्रहर दिवसाला. प्राण रोधिता शब्द केला. जय गजानन ऐसा भला. सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझारी. देहाने ते चलन वलन पार गेले मावळून. स्वामी समाधीस्थ पाहून लोक हळूहळू लागले. पुकार झाली गावात स्वामी झाले समाधीस्थ. ऐसी एकता मात हृदयी पिटती नारी नर. गेला गेला चालता बोलता श्रीहरी. गेला कैवारी आज दीन जनाचा. गेला आमुचा विसावा. गेला आमुचा सौख्य ठेवा. विझाला हा ज्ञानदिवा कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्था आता आम्हास कोण त्राता. का रे इतक्यात पुण्यवंता गेलास आम्हा सोडून. मार्तंड पाटील हरी पाटील विष्णूसा बंकटलाल. ताराचंद प्रेमळ भक्त स्वामीचा जो असे. श्रीपतराव कुळकर्णी मठा माझी जमले जाणे. विचार केला अवघ्यांनी ऐशा रीती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस. समाधी न द्या स्वामीस. हाळोपाळीच्या लोकास येऊ द्या हो दर्शन. आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती. अस्तमानापर्यंत ती लोकासी ती वाट पहा. ज्याच्या नशिबी असेल त्याच्या दर्शन घडेल. नका करू आता वेळ. जासूद धाडा चोहोकडे. गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे. ते बोलिले आपुल्या वाचे सर्व लोकासे येणी रीती. त्यांच्या आवडत्या भक्तासी ते दर्शन देतील निश्चयेसी. तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील. त्यांची प्रचिती पाहावया नको कोठे लांब जाया. पहा लोणी ठेवून या येधवा मस्तकी स्वामीच्या. लोणी ठेविता शिरावरी ते पघळू लागले निर्धारी. जो तो त्यांचे कौतुक करी बोल हे योगशास्त्राचे. तो प्रकार पाहता योग गोविंद शास्त्री झाला बोलता. एक दिवसाची काय कथा हे राहती दिवसभर. निसंशय ऐशा स्थितीत परी हे करणे अनुचित. आवडते अवघे आलिया भक्त समाधी द्या स्वामीला. ते अवघ्यास मानवले स्वामी पुढे आदरे भले. भजन त्यांनी मांडिले हजार टाळ जमला हो. दूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नात. आपुल्या समाधीची मात कळवी ते झाले विबुध हो. तयास ऋषीपंचमीला अपार मेळा मिळाला. लोकांचा तो शेगावाला घ्याया दर्शन. स्वामींचे रथ केला तयार. दिंड्या आल्या अपार सडे घातलेत रस्त्यावर. गोमयाने बायांनी रंगवल्या नानापरी. काढू लागल्या चतुर नारी. दीपोत्सव झाला भारी. त्या शेगाव ग्रामाला मूर्ती ठेविली रथात. मिरवणूक निघाली आनंदात रात्रभरी शेगावात. तोना थाट वर्णिवे वाद्यांचे नाना प्रकार. दिंड्या मिळाल्या अपार होऊ लागला भजन गजर. विठ्ठलाच्या नावांचा
तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले, फुलाखाली झाकून गेले. श्री गजानन महाराज बर्फी पेड्यास नाही मिती, लोक वाटिती खिरापती, कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळिले, ऐशी मिरवणूक रात्रभर. शेगावी निघून अखेर उदयासे येता दिनकर, परत आली मठात समाधीच्या जागेवरी. मूर्ती नेऊन ठेविली खरी, रुद्राभिषेक केलावरी. अखेरचा देहाला पूजा केली पंचोपचार. आरती उजळली अखेर, भक्तांनी केला नामगजर. गजाननाचे नावाचा जय जय अवली या गजानन. हे नरदेहांनी नारायण, हे नरदेहधारी नारायणा. अविनाश रूपा आनंद घना, परात्परा जगतपती. ऐशा भजना भीतरी, मूर्ती ठेविली आसनावरती. उत्तराभिमुख साजेरी, शास्त्रमार्गाप्रमाणे अखेरचे दर्शन. अवघ्यांनी घेतले जाण, जय स्वामी गजानन. ऐसे मुखे बोलोनी, मीठ अर्गजा अबीर. यांनी ती भरली गार, शिळा लावून केले द्वार. बंद भक्तांनी शेवटी 10 दिवसांपर्यंत. समाराधना चालली तेथ, घेऊन गेले असंख्यात लोक. स्वामींच्या प्रसादा खरोखरीच संतांचा अधिकार तो थोरसाचा, सार्वभौम राजाचा. पाड नाही त्याच्या पुढे, स्वस्ती श्री दासगणू विरचित. हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविकांदावो सत्प्रथ, भक्ती हरीची करावया. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 19 अध्यायः समाप्त.